केस गळतीचं किंवा जिथे अगदीच केस कमी झालेले आहेत, अशा ज्या तपासण्या असतात त्या तुम्ही कशा पद्धतीनं करता? म्हणजे काय तपासण्या आहेत त्या? मॅडम, सगळ्यात पहिले तर आपण पेशंटची हिस्ट्री घेतो की नेमकी केस गळती कधीपासून सुरू झाली आहे, काही इव्हेंट आहे का ज्याच्यानंतर सुरू झाली आहे, खाणं पिणं कसं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात का, दूध दही घेतात की नाही घेत, ह्याच्यामधून आपल्याला कळतं की काय डिफिशियन्सीज असू शकतात. दुसरं म्हणजे की त्यांचं आपण क्लिनिकल एक्झामिनेशन करतो की जे विरळता आहे केसांची ती नेमकी कुठे आहे. जर क्राऊन एरियावर आहे म्हणजे की टाळूला आहे तर ते फिमेल पॅटर्न मध्ये जात, आणि जर ते वरती असेल वर्टेक्स एरियाला तर ते मेल पॅटर्न मध्ये मोडतो. त्यानुसार ट्रीटमेंट चेंज होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण डर्मोस्कोपिक करतो, म्हणजे दुर्बिणीद्वारे केसांचा तपास करतो. त्यामध्ये कळतं आपल्याला की केसांची जी थिकनेस आहे ती किती वेगवेगळी आहे, डॅन्ड्रफ आहे का, किंवा जे केस जिथून गेलेले आहेत तिथे अजून दुसरी काही आपल्याला सूज वगैरे दिसते का. त्यानुसार मग आपण त्याची ट्रीटमेंट